शिवराज पाटील की डेथ हुई है, कैसे देखते हैं आप? मी इथनं लातूरला चाललेलो आहे। शिवराज पाटील साहेब महाराष्ट्राच्या राजकारणात एक अत्यंत मोठं नाव आहे आणि देशाचे गृहमंत्री, लोकसभेचे सभापती किंवा अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि वेगवेगळ्या रोलमध्ये त्यांनी जे काम केलं आहे, एक अतिशय रिस्पेक्टेड अशा प्रकारचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। प्रचंड त्यांचं ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे की एक अतिशय इन्फॉर्म्ड, अतिशय हुशार अशा प्रकारचा राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं आणि त्याचसोबत राजकारणामध्ये एक प्रचंड सभ्यता पाळणारा नेता म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं गेलं। त्यामुळे ज्याला एक रिस्पेक्टेड लीडर आपण असं म्हणतो की ज्यांच्याबद्दल सगळ्यांना आदर आहे, पक्षाच्या पलीकडे संपर्क ठेवून, आदर ठेवून काम करणारे ते नेते म्हणून आपल्याला पाहायला मिळतात। एक मोठी कारकीर्द आहे, ज्या कारकिर्दीबद्दल खूप गोष्टी आपल्याला सांगता येतील, त्या मी नंतर बोलीन त्याच्यावर। पण मला असं वाटतं की निश्चितपणे महाराष्ट्रातलं एक मोठं नेतृत्व हे आज आपल्यातनं गेलेलं आहे आणि शिवराज पाटील हे वेगवेगळ्या कारणांनी निश्चितपणे आपल्याला आठवणीत राहतील। त्यांनी केलेल्या कार्यामुळे आपल्याला आठवणीत राहतील। माझं स्वतःचं देखील खूप पर्सनल त्यांच्याशी चांगले संबंध आले आणि अतिशय त्यांचं प्रेम मिळालं। अनेक वेळा चांगले निर्णय घेतल्यानंतर स्वतःहून समोरून फोन करून ते निर्णय अप्रिशिएट करण्याचा मनाचा मोठेपणा देखील शिवराज पाटील साहेबांमध्ये होता आणि म्हणूनच अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्यातनं गेलं की खरोखर महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय अशा या सगळ्या वातावरणात एक अतिशय दुःखाची अशा प्रकारची परिस्थिती आहे। शरद पवारांचा आज वाढदिवस देखील आहे। हे निश्चितपणे पवार साहेबांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ईश्वराने त्यांना दीर्घ आयुष्य द्यावं, उत्तम आरोग्य द्यावं आणि जी काही त्यांच्या परीनं ते सेवा करतायत ती त्यांनी करत राहावी। मुंबई महानगरपालिका शिवराज पाटिल मुंबई महानगरपालिकेचे आज ये बहुत ही दुख की बात है कि देश के पूर्व गृह मंत्री, लोकसभा के अध्यक्ष शिवराज पाटिल जी का दुखद निधन हुआ है। अभी मैं यहाँ से लातूर ही जा रहा हूँ उनका अंतिम दर्शन करने के लिए। 90 साल की उनकी आयु रही है और बहुत सालों तक उन्होंने महाराष्ट्र और देश की राजनीति में अपना वजूद दिखाया है, बहुत अच्छा कार्य भी किया है। एक बहुत ही जेंटलमैन इस रूप से उनकी तरफ देखा जाता था।